चुलत बहिणीचं लग्न होतं, त्यामुळे तरुणी आनंदानं डान्स करत होती. मात्र आनंद साजरा करत असतानाच एक विघ्न आलं. डान्स करत असतानाच तरुणी खाली कोसळली आणि ती पुन्हा उठलेली नाही. डान्स करतानाच तिचा मृत्यू झाला आहे. तरुणीचा मृत्यू हा हार्ट अटॅकनं झाल्याची माहिती मिळतेय. ही दुर्दैवी घटना मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये घडलेली आहे. विदिशा असं या मृत तरुणीचं नाव आहे. विदिशा तिच्या चुलत बहिणीच्या लग्नात सुमारे 1.5 मिनिटं नाचत होती आणि तितक्यातच तिला हृदयविकाराचा हा तीव्र झटका आला. तर आपण बघतोय डान्स करत असताना, अगदी आपल्या बहिणीच्या लग्नात डान्स करत असतानाच या तरुणीचा हृदयविकारानं मृत्यू झालेला आहे. अगदी तरुण वयात अकाली हृदयविकाराचे रुग्ण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात समोर आलेले आहेत. मृत्यू हा कधीच कुणाला चुकलेला नाहीये, परंतु तो कुठेही येऊ शकतो आणि त्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी, इतकंच तुर्तास तरी सांगावंसं वाटतंय. वळूया पुढील बातमीकडे. बातमी एक अतिशय महत्वाची आणि चीड आणणारी आहे, कारण राहुल सोलापूरकर या अभिनेत्याच्या बेताल वक्तव्यांची मालिका काही केल्या संपत नाही. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानं राहुल सोलापूरकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. नेमका कोणता व्हिडिओ राहुल सोलापूरकरचा व्हायरल झालेला आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण. अभ्यास केल्यानं वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण. राहुल सोलापूरकर पुन्हा बरळले. रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे, स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण, हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे, तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये. ऐकलं, अभिनेता राहुल सोलापूरकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय दावा केलाय? वेदांनुसार बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचं विधान राहुल सोलापूरकरनं केलंय. हा दावा करतानाचा त्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यामुळे सोलापूरकरची महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अखंड सुरू आहे. आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका करून घेतली असं बेताल वक्तव्य सोलापूरकरनं केलं होतं. या वक्तव्याचे राज्यभरातही तीव्र पडसाद उमटले. हा वाद शांत होत नाही, तोच याच सोलापूरकरनं मनुवादाची होळी करणाऱ्या आणि ब्राह्मणवादाविरोधात अखंड आयुष्य लढणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांना थेट ब्राह्मण ठरवलंय. याच मुलाखतीत बाबासाहेब आंबेडकरांचा राहुल सोलापूरकरनं एकेरी उल्लेखही केलाय. सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आता राहुल सोलापूरकरच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गप आपले शब्द मागे घे. शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे. नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल, पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार. बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार. संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं विधान केलं आहे. राहुल सोलापूरकरला मी सांगतो, लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केलं आहे, याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर जाऊन नाक घासून माफी मागावी, अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही. राहुल सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चपलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा. जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारेल, अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या विरोधात लढा दिला, त्यांच्याच पंक्तीत या राष्ट्रपुरुषांना बसवणं म्हणजे हा राष्ट्रद्रोह असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आता राहुल सोलापूरकरच्या विरोधात सरकारनं कडक कारवाई करावी अशी मागणीही केली जाते. म्हणूनच राहुल सोलापूरकरच्या विरोधात सरकार काय भूमिका घेतं
हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर इतकी वादग्रस्त विधानं केल्यानंतर आता या राहुल सोलापूरकरनं माफी मागितली आहे. काय म्हणालाय राहुल सोलापूरकर, पाहूया. ज्या ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही. आणि जर कुणाला तसं वाटत असेल की माझ्याकडनं झालंय तर त्याबद्दल आत्ताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय. लक्षात ठेवा, राहुल सोलापूरकर हा एक प्रामाणिक भारतीय आहे. माझ्याकडनं असा कुठल्याही महाव्यक्तिमत्वाला कलुषित करण्याचा प्रयत्न स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही. हे मनपूर्वक लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय. आता बातमी सरपंच हत्येसंदर्भातली. सरपंच देशमुख यांची हत्या होऊन 2 महिने पूर्ण झाले. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया ठाम आहेत. या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलेले आहेत. मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का, असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला आहे. धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानियांनी केली आहे. मी एक डिटेल्ड असं पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना, CBIला, EOW, ACBला आणि त्या व्यतिरिक्त मी लोकायुक्तांना आणि इलेक्शन कमिशनला देखील हे पत्र पाठवलंय. मी सगळे 14 पानाचं पत्र आहे ते, त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत. राजीनामा घेऊन चौकशी करावी अशी मी विनंती अजित पवारांना देखील करते. तर दुसरीकडे मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांनीही भाष्य केलेलं आहे. काय म्हणालेत धस, पाहूया. पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे. यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीनं होऊ शकतो. आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना, त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे. तर वाल्मिक कराड प्रकरणाला आता वेगळाच ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे. कारण कराडच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात आली आहे आणि या टेस्टमुळे कोणत्या बड्या धिंडांची नावं समोर येणार आहेत आणि कुणाची अडचण होणार आहे त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. आकाची नार्को टेस्ट करा. धसांची मागणी, कुणाचं टेन्शन वाढणार? बीड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार. सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणी मोक्कांतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराड भोवतीचा फास आता आवळला जात असतानाच दुसरीकडे फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी अशोक मोहिते या तरुणाला जीवघेणी मारहाण केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच तापलंय. तर फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी आणि आकाच्या गँगचा माज उतरवण्यासाठी धसांनी आकाच्या नार्को टेस्टची मागणी केली. मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे. दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही. सरपंच हत्येला 2 महिने उलटून गेले. तर या प्रकरणात आतापर्यंत वाल्मिक कराडसह 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देतोय. त्यामुळे कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी वापरण्यात येत असलेली नार्को टेस्ट नेमकी कशी करण्यात येते, पाहूया. नार्को टेस्टमध्ये सायकोॲक्टिव्ह या ट्रूथ ड्रग्सचा वापर, सोडियम पेंटोथल पासून इंजेक्शनची निर्मिती. हे ड्रग्स दिल्यानंतर आरोपी संमोहित होतो. आरोपीचं आत्मभान आणि कल्पनाशक्ती थांबते. या स्थितीत आरोपीला खोटं बोलणं अवघड जातं. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नार्को टेस्ट केली जाते. वाल्मिक कराडनं पुण्यात शरणागती पत्करल्यानंतर त्याच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात येत होती. मात्र कराडच्या शरणागतीला महिना उलटून गेल्यानंतरही त्याची नार्को टेस्ट करण्यात आलेली नाही. या उलट प्रशासनाकडून कराडचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र आता भाजप आमदार सुरेश धसांनीच
कराड आणि त्याच्या साथीदारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रशासन धसांची मागणी मान्य करून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लावणार की धसांची मागणी धुडकावून कराडचे लाड पुरवत राहणार याकडेही आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. मात्र 2 महिन्यांनंतरही त्याचा मास्टर माइंड समोर आलेला नाही. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही हाताला लागलेला नाही. CID सह विशेष तपास पथकाला कृष्णा आंधळे गुंगारा देताना दिसतोय. कृष्णा आंधळे हा काही नामचीन गुंड नाही, तो कोकरू बाळ आहे. कधीतरी तो पकडला जाईल असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. कृष्णा आंधळे सायको किलर असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे. हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला. एक प्रकारचा सायको झाला. त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही. आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेली. पण बकरी की माँ कब तक दुआ मागेगी असा प्रकार आहे. ते कित्येक दिवस कोकरू बाळ ते पकडलं जाईल. सरपंच देशमुखांच्या हत्येमुळे गाजलेल्या बीड जिल्ह्यात आता बाहुबलीचा खेळ सुरू झालाय. बाहुबली आणि शिवगामी तर ठरले, मात्र आता वेध लागलेत ते कट्टप्पा आणि भल्लाल देवचे. कोण आहे बीडचा कट्टप्पा, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ. फडणवीस बाहुबली तर पंकजा शिवगामी. बीडचा कटप्पा कोण? फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. ऐकलं कोण? I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No I'm not giving up, no I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness.
If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाळू माफियांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे. प्रशासनानं 9 आरोपींवर तडीपारीची कारवाई केलेली आहे आणि यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरचाही समावेश आहे. तसंच जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या 6 आरोपींवर परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं ही तडीपारीची कारवाई झालेली आहे. दरम्यान मेहुण्यावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना मनोज जरांगे पाटलांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. काय म्हणाले मनोज जरांगे पाटील पाहूयात. माझ्या जवळची हे करायचं, अरे सगळं राज्यच पाहून आहे, इथं सगळा मराठाच पाहून आहे, हे असल्याने थांबत नसतो मी. वाटत असेल याचं तोंडच बंद करून टाकू आता, मग बोलायचं नाही, आरक्षण मागायचं नाही. मागत असतो मी. आरक्षणाचा मुद्दा दाबायसाठी इतका वाईट षडयंत्र रचत मराठा आंदोलकांवरती पुन्हा नोटिसा द्यायच्या, पाहुण्या नावाच्या नावाखाली माझं तोंड बंद करायचं पण आरक्षण द्यायचं नाही. कधीच मराठ्यांशी बेमानी आणि गद्दारी होईल असं वाटत नव्हतं. कोणाचा शाळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते. माझ्याकडे याची माहिती नाहीये, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगतो. लाडकी बहीण योजना आता गरिबांच्या जेवणावरच उठलेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे गरिबांचं पोट भरणारी आणि दिवाळी गोड करणाऱ्या कोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. गरिबाचा घास लाडकीच्या घशात. गरिबांची शिवभोजन थाळी बंद होणार. आनंदाच्या शिधालाही लाडकीमुळे कात्री. शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती. पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे.
पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. तुम्हाला एकच सांगतो, अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडका भाऊ बंद होणार. हे तुम्हाला मी सांगतो, ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी, त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत एवढं मी सांगतो. आधीच लाडकीमुळे विविध विकास कामांच्या तब्बल 89,000 कोटींची देणी बाकी असल्याचं समोर आलंय. आता लाडकी बहीण योजना थेट गोरगरिबांच्या घासावरच उठल्याचं दिसतंय. सरकारनं तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी गरिबांचा घास हिसकावण्यापेक्षा बोगस लाडक्यांचा शोध घ्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर दुसरीकडे दिव्यांग आणि विधवा महिलांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप माजी आमदार बच्चू कडूंनी केला आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी पैसे नाहीत असा आरोपही त्यांनी केलेला आहे. आता दिव्यांग विधवा महिला यांना गेल्या 6 महिन्यापासून त्यांचं मानधन नाही आहे. अजितदादांना म्हटलं होतं का 5 तारखेच्या आज जर मानधन भेटलं नाही तर वित्तीय सचिवाचं वेतन आम्ही रोखणार. ते वेतनही रोखलं नाही आणि मानधन सुद्धा 5 तारखेच्या आत भेटलं नाही. आता आम्ही 21 तारखेपासून रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ माताच्या समाधीजवळ जुनी राजधानी जी शिवकालीन राजधानी आहे त्या राजधानीतून आंदोलन करणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे. राज्यातल्या तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत आणि यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी घाबरून दावाही सोडला. नेमक्या या लाडक्या बहिणी का घाबरल्या आहेत? लाखो लाडक्या बहिणी अपात्र होण्याचं कारण काय आहे? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. 5 लाख लाडक्या घाबरल्या. सरकारकडून अपात्रतेचा सपाटा. लाडकींची संख्या आणखीन घटणार. लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. मात्र सत्तेत आल्यानंतर महायुतीने अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाईचा इशारा दिलाय. त्यामुळे घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडण्याचा निर्णय घेतलाय. यावर खुद्द महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनीच शिक्कामोर्तब केलंय. एवढंच नाही तर त्यांनी अपात्र लाडक्या बहिणींची आकडेवारीच जाहीर केली आहे. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला 1,10,000. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला 2,30,000. 4 चाकी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी 1,60,000. एकूण अपात्र 5 लाख लाडक्या. ही तर सुरुवात आहे. आणखी लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या जातील असा दावाच खासदार संजय राऊतांनी केलाय. तर एखादी योजना सुरू केली तर ती बंद करणं योग्य नाही म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जात. सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत. निवडणुका संपलेल्या आहेत. बहिणींनी मतं दिलेली आहेत. 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत. पण आता पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ती बंद करणं ही चूक आहे. एकूणच राजकीय क्षेत्रातील नेत्यांविषयी अविश्वास होईल आणि हाही अविश्वास शेकडो हजारो बहिणींच्या मनात नाही तर 2,33,00,000 बहिणींना आपण लाडक्या बहिणी योजनेचा फायदा देतो. राज्यकर्ते म्हणून जेव्हा हा फायदा देणारी योजना केली तर ती बंद करण्याचा विचार या जन्मात तरी आणता कामा नये. लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढत असल्याने आर्थिक शिस्तीसाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावलाय. डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडक्या बहिणींना 1,500 रुपये लाभ देण्यात आला होता. मात्र आता हा आकडा 2,41,00,000 आलाय. त्यामुळे आता महायुती सरकार आणखी किती लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढणार आणि निवडणुकीच्या काळात दिलेलं 2,100 रुपयांचं वचन कधी पूर्ण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वळूया पुढील बातमीकडे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं शानदार शतक ठोकलेलं आहे. षटकार ठोकत रोहितनं आपलं शतक पूर्ण केलेलं आहे आणि एक दिवसीय क्रिकेटमधलं त्याचं हे 32वं शतक ठरलेलं आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या हिटमॅननं
शतक करत दमदार कमबॅक केलं. रोहितनं 6 6 आणि 9 4च्या मदतीनं शतक पूर्ण केलेलं आहे. शुभमन गिल बरोबरच्या पहिल्या विकेटसाठी रोहितनं 136 धावांची पार्टनरशिप केली होती. शुभमन गिल 60 धावा करून बाद झाला, तर विराट कोहली अवघ्या 2 धावांवर बाद झालेला आहे. टीम इंडियानं 2 विकेट गमावत 175 धावा केल्या होत्या.